नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती शिपाई पदासाठीची जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही यासाठी अर्ज केलेलाच असेल, म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम प्लस तुमचा पेपर पॅटर्न आणि त्यासोबतच कोणकोणती पुस्तके आहेत जी तुम्हाला उपयोगी पडू शकतात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच तांत्रिक घटक कोणता आहे जो परीक्षेला येऊ शकतो त्याचीही माहिती पाहूया. यापूर्वी आपण अर्ज किती आले आणि परीक्षा कधी होऊ शकते याबाबत डिस्कशन केलं होतं. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की नोट्स कोणत्या वापराव्या, तर त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील. तर पहा मित्रांनो, इथे जो आहे तो जाहिरातीमध्येच तुमचा पेपर पॅटर्न किंवा परीक्षा पद्धती कशी असणार आहे त्याची माहिती दिली होती. हे आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर पाहूया आपली बुक लिस्ट. तर परिशिष्ट 2 मध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला 4 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. आता काही जण म्हणतील की ज्यांना बिलकुलच माहीत नाही आणि जे विद्यार्थी आहे वारंवार परीक्षा देणारे त्यांना हा सिलेबस आता पाठच झालेला आहे. मराठी, इंग्लिश आहे लँग्वेज, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान आणि नंतर आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. हा जो पोर्शन आहे यामध्ये सुरुवातीला ज्या काही परीक्षा झाल्या, टी-सी-एस असो किंवा आय-बी-पी-एस असो, त्यामार्फत रिझनिंग जे आहे ते भरपूर प्रमाणात येत होतं. मॅथ किंवा अंकगणित जे होतं त्याचं प्रमाण कमी होतं. पण आता गेल्या काही 2-3 ज्या परीक्षा झाल्या, म्हणजे समाज कल्याण असो, आदिवासी विभाग असो, तर समाज कल्याण तर टी-सी-एसने घेतली. आदिवासीची जी परीक्षा आहे किंवा आदिवासी विकास विभागाची जी परीक्षा आहे ती आय-बी-पी-एसने घेतलेली आहे. तुमची ही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग म्हणजे शिपाई पदासाठीची भरती ही सुद्धा आय-बी-पी-एस घेणार आहे. तर आय-बी-पी-एसने यामध्ये अंकगणित सुद्धा बऱ्याच प्रमाणात विचारलेलं होतं. म्हणजे अंकगणितचा जो पार्ट आहे तो आता 50% वर येऊन पोहोचलेला आहे असं आपण म्हणू शकतो. अगोदर या ठिकाणी प्रश्न विचारले जात नव्हते. आता मात्र रिझनिंगमध्ये काही पझल विचारले जातात. काही गाळलेल्या जागा विचारल्या जातात. त्यानंतर ब्लड रिलेशन वगैरेचे टॉपिक विचारले जातात. पण मॅथमध्ये जे आहे ते तुम्हाला ॲव्हरेज असो, प्रॉफिट लॉस असो, त्यानंतर असे बरेच प्रश्न आहे, बोट व प्रवाह असो किंवा काळकाम वेग जो हा काही आपला टॉपिक आहे त्यावर प्रश्न आलेले दिसतात. म्हणूनच जे अंकगणिताचं वेटेज आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. तर विषय कोणते आपले? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. प्रत्येक विषयाचे जे प्रश्न आहेत ते 25 आहेत. मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञानचे 25 आणि त्यासोबतच बौद्धिक चाचणी व अंकगणित. नंतर जे आहे ते प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे तुमचा 25 प्रश्नांना 50 गुण असा 200 गुणांचा पेपर 100 प्रश्नांसाठी होणार आहे. यासाठी कालावधी आहे सेपरेट वाईज. इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक विषयाला 30 मिनिटं देण्यात आलेली आहे. टी-सी-एसमध्ये ABCD असे ग्रुप होते, पण इथे मात्र तसं नाही. इथे तुम्हाला इंग्रजी विषयासाठी 30 मिनिट, मराठीसाठी 30 मिनिट असा 30-30 मिनिटाचा कालावधी इथे मिळणार आहे. टोटल 120 मिनिटांची तुमची परीक्षा होईल. आता हे झालं परीक्षेच्या बाबतीत आणि तुमच्या विषयांच्या बाबतीत. या संदर्भात आणखी महत्त्वाचं असं की उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. किती पर्याय असतील? 5 पर्याय उपलब्ध असतील. दुसरं म्हणजे सध्या तरी त्यांनी सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही. ऐन वेळेवर काय होतं हे हॉल तिकीट आल्यावरच कळेल. पण सध्या तरी निगेटिव्ह मार्किंग या तुमच्या परीक्षेसाठी नाही. सध्या नाही आहे. जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलं की सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. जाणार नाही म्हणजे त्यांनी भविष्यासाठीच हे विधान केलेलं असावं. पण यापूर्वी ज्या काही परीक्षा झाल्या त्यामध्ये अचानक निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आणण्यात आलेली होती. त्यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. शक्यतोवर पण याला निगेटिव्ह मार्किंग नसणार असं त्यांनी अगोदर मेन्शन केलेलं आहे. आता जाऊया आपण सब्जेक्ट आणि त्याची बुक कोणती आहे स्टँडर्ड बुक त्याच्या बाबतीत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जो तुमचा मराठी व्याकरण किंवा मराठी लँग्वेजचा जो पेपर आहे किंवा जे 25 प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. आता काही जण म्हणतील की इतकं मोठं पुस्तक आहे, पेपरमध्ये सिलेक्टेड टॉपिक येतात, आम्ही फक्त तेवढेच करू. म्हणजे जो काही तुमचा व्होकॅबचा पार्ट आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्यांचे प्रकार आणि समास वगैरे. तर काही जण म्हणतील की सिलेक्टेड टॉपिक्स येतात, मग इतर का करण्याची गरज आहे? पहा मित्रांनो, इथे जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील, सरळ सेवा भरती आहे, कट ऑफचा अंदाज तुम्हाला आलेलाच असेल. त्यात होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन जे काही होत आलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा किती आहे हे तुम्हाला कळेल. जागा 200-300च्या आसपास येत असतात आणि फॉर्म 1,00,000च्या वर चाललेले आहेत. म्हणूनच जे काही तुमच्या हातचे विषय आहे किंवा तुमच्या हक्काचे विषय आहे, त्यामध्ये तुम्ही एकंदरीतच पैकीच्या पैकी गुण घेण्याचा प्रयत्न तुमचा असावा. त्यातलाच एक विषय आहे तो म्हणजे मराठी. एखादा प्रश्न जर तुम्ही वाचलेला नसेल, एखादा शब्द जर तुमच्याकडून वाचण्यात आलेला नसेल, तर तोही तुमचा मार्क गमावू शकतो. म्हणूनच स्टँडर्ड बुक्स वापरणं तुम्ही गरजेचं आहे. इथे आपण फक्त स्टँडर्ड बुक सांगतोय. त्या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन ज्या काही नोट्स उपलब्ध आहेत, टेलिग्रामच्या माध्यमातून असो किंवा क्लासेसच्या माध्यमातून असो, त्या तुम्ही वापरू शकता.
पण कोणी जर तुम्हाला सांगत असेल, की फक्त एवढंच करा, तेवढंच करा, एवढंच परीक्षेत येईल, तर त्या भरवशावर जर तुम्ही राहिले, तर तुमचा रिझल्ट हा जाण्याची शक्यता आहे. कारण की ऐन वेळेस परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही. तुमचा फोकस हा सिलेक्टेड टॉपिककडे असणं असणं गरजेचं आहे. म्हणजे जर IBPSकडून मोजकेच टॉपिक विचारले जात आहेत, तर त्यावर तुमची वारंवार रिव्हिजन असणं आवश्यक आहे. पण तेच टॉपिक करून जाणे आणि इतर टॉपिक सोडून देणे हे मात्र योग्य नाही. एखाद्या वेळेस जर दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न आला, तर तुमचा तो प्रश्न मिस होऊ शकतो. म्हणून तुम्ही सर्व वाचन करा आणि परीक्षेचा कल कुठे आहे त्यावर फोकस करा. 2 पुस्तकं आहे, स्टँडर्ड पुस्तक आहे. मोरा वाळंबे सरांचे, बाळासाहेब शिंदे सरांचे 2 पैकी 1 तुम्ही वापरू शकता. एकही वापरलं तरी चालणार आहे आणि दोन्हीही जर वापरले तर नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होईल. त्यानंतर पहा इंग्रजी व्याकरण MG शेख सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. त्यांनी मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बरेच इंग्रजीचे जे काही रूल्स आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा ऑनलाईन YouTubeच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही IBPS पॅटर्नची लेक्चर सीरीज पाहू शकता. त्यानंतर पहा गणित आणि बुद्धिमत्तासाठी जर झालं तर सतीश वळसे सरांची दोन्ही पुस्तकं आहेत. त्यानंतर अनिल अंकलगे सरांचं रिझनिंगचं पुस्तक आहे. नितीन महाले सरांचं आहे पुस्तक जे कोकिळा प्रकाशनद्वारे, तेही छान पुस्तक आहे मॅथ्ससाठी. आणि नंतर नितीन तोडकर सरांचं आहे. हे एकच पुस्तक आहे नितीन तोडकर सरांचं, ज्यामध्ये त्यांनी मॅथ प्लस रिझनिंग ह्या दोन्ही विषयांचा समावेश केलेला आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तो कोणताही स्पॉन्सर नाही आहे किंवा कोणीही यामध्ये रेकमेंडेशन मी करत नाही. तुम्हाला जे योग्य वाटते, तुम्हाला जे समजते, मग ती YouTubeवर फ्री लेक्चर घेणारे शिक्षक असो, त्यांच्याही माध्यमातून तुम्ही शिकवू शकता. फक्त हा फोकस तुमच्या सब्जेक्टवर असणं गरजेचं आहे. ही पुस्तकं आपल्यासाठी का आवश्यक आहेत? पुस्तकं ज्यावेळी आपल्या हातात असतील, त्यावेळी आपली जी स्पीड आहे एक्झाम्पल सोडवण्याची किंवा उदाहरणं सोडवण्याची ती वाढू शकते. म्हणूनच तुमच्याकडं जे आहे ह्या पुस्तकांचा वापर, पद्धतीचा वापर जरी तुम्ही करत नसले, तरी त्यामधील जे काही सराव प्रश्न असतात, ते टप्प्याटप्प्याने मांडण्यात आलेले असतात. म्हणजे जे काही सराव प्रश्न आहेत ते भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात आणि त्यासोबतच ते स्टेप वाईज असतात. म्हणजे हळूहळू सामान्य पातळीकडून काठिण्य पातळीकडे ते जाणारे असतात आणि त्यामुळे तुमची प्रॅक्टिस ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून तुम्ही यापैकी एक पुस्तक वापरू शकता. अनिल अंकलगे सरांचं पुस्तक आहे रिझनिंगसाठी, सतीश वळसे सरांचे दोन्हीही पुस्तकं आहेत. त्यानंतर नितीन महाले सरांचं अंकगणिताचं पुस्तक आहे किंवा गणिताचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर नितीन महाले सरांनी बुद्धिमत्ता तुमचा जो भूमिती आहे तो सुद्धा कव्हर केलेला आहे महाले सरांनी, तेही तुम्ही वापरू शकता. किंवा नितीन तोडकर सरांचं बुद्धिमत्ता प्लस रिझनिंगचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे झालं गणित आणि बुद्धिमत्तासाठी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सामान्य ज्ञानासाठी. तर पहा ठोकळा जो आहे तो मस्त आहे. त्यामध्ये जो काही महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा भूगोल, भारताचा इतिहास शॉर्ट्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही वाचून जाऊ शकता. त्यामधून बरेच प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. कारण की कसं आहे, जर तुम्ही एक पर्टिक्युलर विषयासाठी एक पुस्तक वापरलं, म्हणजे पॉलिटीचा जर आपण विचार केला तर पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं आहे, जे MPSCसाठी वापरलं जातं. त्याचा जर विचार तुम्ही इथे सरळ सेवेमध्ये केला तर ते पुस्तकाची लेंथ खूप आहे आणि त्यामधून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येणार आहे. म्हणजे पॉलिटीचा जर आपण विचार केला तर पॉलिटीवर आपल्याला काय मूलभूत हक्क इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ज्या कलमा आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. राष्ट्रपती संदर्भात इम्पॉर्टंट आहे. एखादी घटना दुरुस्ती आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था 73वी 74वी घटना दुरुस्ती ती सुद्धा महत्त्वाची आहे. तर असे सिलेक्टेड टॉपिक्स आहेत. त्यासाठी तुम्हाला पूर्ण पुस्तक करण्याची गरज नाही. थोडक्यात जरी तुम्ही तो पाठ केला तरी चालणार आहे. इथे लुसेंट किंवा ठोकळा हे तुम्ही स्टॅटिकसाठी वापरू शकता. IBPS कंपनी आहे, स्टॅटिक प्रश्न विचारले जातात. स्टॅटिकसाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यासोबतच करंट अफेअर जर करायचं असेल, करंट अफेअर पूर्वी IBPS 3 ते 4 महिन्याचंच विचारत होती, पण आता मात्र 1-1 वर्षांचं सुद्धा करंट अफेअर IBPS मार्फत विचारल्या जात आहे. करंट अफेअरसाठी तुम्ही एखादी वार्षिकी वापरू शकता. मग ती परिक्रमा असो, त्यानंतर सिम्प्लिफाईड असो किंवा जी वार्षिकी तुम्हाला सोपी पडणार आहे, स्पीडी वगैरे झालं तर ती तुम्ही वापरू शकता. त्यामधून नक्कीच तुम्हाला करंट अफेअरचे प्रश्न आलेले दिसतील. तर पहा मित्रांनो, इथे आपण जे काही स्टँडर्ड बुक्स आहेत हे तुमच्याकडे किंवा तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे सहजासहजी उपलब्ध होतील. हे तुम्ही वाचून जाऊ शकता. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला शॉर्ट्समध्ये अभ्यास करायचा असेल तर YouTubeच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून ज्या काही नोट्स उपलब्ध आहेत त्याही तुम्ही वाचून जाऊ शकता. पण नोट्सवर जर तुम्ही अवलंबून राहिले तर नक्कीच तुमचा पाठ जो आहे तो काही ना काही मिस होऊ शकतो आणि त्यावर जर प्रश्न आला तर तो तुमच्या हातचा जाऊ शकतो. आपण जर सामान्य ज्ञानासाठी पाहिले तर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. पण एका ठिकाणी जर तुम्हाला शॉर्ट्समध्ये सामान्य ज्ञान हा विषय मिळत असेल तर तो तुम्ही तिथून ग्रॅब करू शकता. त्यानंतर टेक्निकल बाबत जर बोलायचं झालं, तांत्रिक प्रश्न, तर जो काही मुद्रांक शुल्क विभाग आहे त्या संदर्भात प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता ती काय आहे? यापूर्वी IBPSने जिल्हा परिषदचा पेपर घेतला होता. जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यावर आधारित प्रश्न आपल्याला दिसले. जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद असो किंवा जिल्ह्यातील जे काही पर्यटन स्थळे असो ते आहे. त्यानंतर IBPSने दुसरी परीक्षा कोणती घेतली ती म्हणजे आदिवासी विकास विभागाची. तिथेही सिलेबसमध्ये काय मेन्शन होतं? सामान्य ज्ञान. पण आदिवासी विभागाशी संबंधित प्रश्न तिथे विचारण्यात आले आणि त्यांचा 4 ते 5 प्रश्नांचा समावेश तिथे होता. अगोदर जिल्हा परिषदेमध्ये का 2 ते 3 प्रश्न होते फक्त जिल्ह्यावर? त्याचं कारण असं आहे की सामान्य ज्ञानचे तिथे तुम्हाला 15च प्रश्न होते. बाकीचे 40 प्रश्न होते ते टेक्निकल स्वरूपाचे होते. त्यामुळे हा जे काही सामान्य ज्ञानचे प्रश्न होते त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 जिल्ह्यावर आधारित दिसले.
पण जर आपण आदिवासी विकास विभाग भरतीचा विचार केला, त्या भरतीचा विचार का करतोय? कारण की ती भरतीसुद्धा IBPSने घेतलेली आहे. त्यामुळेच आपण त्या भरतीचा विचार करतोय आणि ही जी काही भरती IBPSने घेतलेली होती, त्यामध्ये आदिवासी विकास विभागावर 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. तशाच पद्धतीने नोंदणी व मुद्रांक शुल्क जो काही विभाग आहे, त्यावर आधारित सुद्धा मग त्याची रचना असो, त्यांचे अधिकार असो, त्यांचे कार्य असो, इत्यादी जे आहेत किंवा ऐतिहासिक घडामोडी असो, त्याची स्थापना असो, इत्यादी संदर्भात देखील 4 ते 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि 4 ते 5 प्रश्नसुद्धा तुमचा रिझल्ट ठरवू शकतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे जर तुम्ही 4 ते 5 प्रश्न ते केले, तर 10 मार्काची 8 ते 10 मार्कची लीड तुम्हाला मिळू शकते. आता हे येणार की नाही येणार हे कन्फर्म नाही, कारण की शिफ्ट पार पडल्यानंतरच आपल्याला समजेल. पण यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. थोडक्यात जरी आपण अभ्यास केला तरी देखील चालेल. तर पहा मित्रांनो, यामध्ये जवळपास जे काही तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास तुम्ही कुठूनही करा, पण परिपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे, तरच तुमचा रिझल्ट हा येऊ शकतो.